अमरावतीच्या जिल्हास्तरीय स्त्री रुग्णालयातील नवजात बालकांच्या NICU मध्ये कक्षात रात्री 3:30 वाजताच्या सुमारास भीषण घटना घडली होती। व्हेंटिलेटरच्या स्पार्किंगमुळे कक्षात आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे। या आगीत 3 नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 6 बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आलंय। विशेष म्हणजे जीव धोक्यात घालून या 6 बालकांना बाहेर काढण्याचं धाडस रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांनी दाखवलं। आग लागल्यानंतर नेमकी परिस्थिती कशी होती, बालकांना बाहेर काढताना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला आणि त्या भयावह क्षणी काय घडलं याची थरारक माहिती प्रत्यक्षदर्शी महिला कर्मचाऱ्याने सांगितली आहे। पाहूया। मध्ये रात्री 3:30 वाजता जी घटना घडली त्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हळहळ व्यक्त केला जात आहे। 3:30 वाजता भीषण स्फोट जो आहे तर जिल्हा स्त्री रुग्णालयातील ज्या ठिकाणी बालकांना ठेवण्यात आलं होतं त्या वॉर्डमध्ये झाला, ज्यामुळे 3 बालकांचा मृत्यू झाला। आजची जर परिस्थिती पाहिली तर मोठ्या प्रमाणात सर्व नागरिक आरोप प्रत्यारोप जे आहेत प्रशासनावर केले जाते, मात्र जे 6 बालक या ठिकाणी वाचले ते फक्त तेथील कर्मचाऱ्यांच्या मुळे वाचले हे कोणालाही माहित नसेल। आपण ती संपूर्ण माहिती आज तेथील एक कर्मचारी आहेत, महिला कर्मचारी, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकी कशा पद्धतीची परिस्थिती होती। मॅडम, आपण त्यावेळी त्या ठिकाणी होता, कशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली होती, किती वाजताचा नेमका हा टाइम होता? 3:30 वाजताचा सर तो टाइम। कशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली? परिस्थिती म्हणजे आम्ही जागच होतो ना सर, जसा आवाज आला तसं पाहिलं तर डायरेक्ट आग दिसली। आग विझवण्याचा प्रयत्न केला, मग आम्ही ते आग विझलीच नाही तर आम्ही बाहेर काढायचा प्रयत्न केला, कारण की मग दूर एवढं झालं होतं की आम्हाला काहीच दिसत नव्हतं त्याच्यामध्ये। त्याच्यामुळे आमचं फक्त एकच ध्येय होतं की पहिले लेकरं बाहेर काढा, लेकरं वाचले पाहिजे म्हणून। व्हेंटिलेटरचा स्फोट झाला अशी माहिती समोर येत आहे, मात्र तुम्हाला माहित असेल आपण तिथे प्रत्यक्ष होता, कशा पद्धतीचा आता वेंटीच जडलं सर, मग वेंटीचा असा आवाज आला, आम्हाला आवाज आला ना डायरेक्ट आगच दिसली नाही, नेमकं आम्हाला नाही समजलं की काय आहे बा म्हणून। एकूण किती बालके त्यामध्ये होती, आपण 9 लेकरं. किती वाचवण्याचा प्रयत्न केला, कशा पद्धतीची परिस्थिती झाली होती त्यावेळी? 9 लेकरं आहे म्हणजे होते तिथे, त्याच्यातले 6 काढले आम्ही बाहेर। मग नंतर सर्वांना फोन केले, जो आतमध्ये जात होते ते घेऊन येत होते। आम्ही आमच्या हिशोबाने ते 6 काढले होते बाहेर। आग कशा पद्धतीची होती? संपूर्ण धुराचं धुराची नाही, अशी हे कशी राहते होडीची शेकोटी तशासारखी होती सर ती। आणि ते मग ते विझवण्याचा प्रयत्न केला किंवा काही, तर मग तो दूर झाला पूर्ण युनिट मध्ये त्या, तर आम्हाला काही नव्हतं दिसत। आपण स्वतःची जीवाची पर्वा न करता हे करता, काय वाटते आपल्याला? आपण सुद्धा आई आहात। हो, आम्ही पण आमचे लेकरं टाकून तिथे राहतो ना, पण आम्ही आमच्या लेकरापेक्षा त्या लेकराला जास्त महत्व दिलं ना, कारण की ते बिचारे छोटे आम्ही तरी बोलू शकतो, सांगू शकतो, ते बोलू नाही शकत, सांगू नाही शकत। त्यांची कंडिशन काय असेल सर? बरोबर आहे। असं जवळपास किती वेळ ही आग राहिली असेल? ते 15-20 मिनिटं राहिले सर। सर्व अधिकारी सर्व आले होते त्या 10-15 मिनिटांमध्ये। 3 बालक यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत, ते जर वाचलेच ते आपल्यानंतर काय आनंद राहिला असता? खूप सर, असं वाटलं तर आपण काहीतरी आपलं हे सक्सेस झालं बा, आपण एवढं हे केलं तर। आता एवढं दुःख होत आहे की ते 3 झाला नव्हते पाहिजे सर ते बा। नक्कीच त्यावेळची जर त्या ठिकाणची परिस्थिती पाहिली तर ते एक आई समजू शकते। आपण ज्यांच्याशी बोललो त्या सुद्धा एक आईच आहात आणि जी संपूर्ण परिस्थिती त्यांनी डोळ्यांनी पाहिली, त्यावेळेचं चित्र पाहिलं, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांना सुद्धा दुःख झाल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळते। आरोग्यमंत्री आज अमरावतीमध्ये आलेले होते, त्यांनी सुद्धा सांगितलं की ज्याही नर्स असेल किंवा त्या ठिकाणचे कर्मचारी ज्यांनी ही संपूर्ण घटना पाहिली, जे काही बचाव कार्य केलं, त्या संदर्भात त्यांना सन्मानित करण्यात येणार आहेत। मात्र आता समोरची या ठिकाणची परिस्थिती कशी असेल ते पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन सोबत मी रोहित कळे, पाहत राहील मराठी, अमरावती।